ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिक कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे असा ऐतिहासिक सिद्धांत मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस आज कामगार दिनी मी भरतकुमार मोरे पत्रकार दैनिक नगरी अभिवादन करतो। कामगार श्रमिकांच्या खऱ्या मूल्यांना अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून वाचा फोडण्याचं काम केलं। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अतिशय मोठं आहे। शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी दिलेला लढा हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे। अतिशय कमी शिक्षण झालेल्या अण्णाभाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्टकरी आणि श्रमिकांच्या बाजूनी आपली लेखणी झजवली आणि कामगारांच्या श्रमिकांच्या किमतीला मोल दिला। आज कामगार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र उत्साहीपणे साजरा करत असताना सुद्धा या दिनाला दुसरे किनार असे आहे, कारण अजूनही या महाराष्ट्रात असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात आहेत। या असंघटित कामगारांना कायद्याची जाणीव नसल्याने त्यांच्यासाठी शासनाने ज्या विविध योजना केलेल्या आहेत त्या योजनेची त्यांना माहीत नसल्यामुळं असंघटित कामगार असतील, विडी कामगार असतील, यंत्रमाग कामगार असतील यांची मोठी परवड झालेली दिसून येते। इमारत बांधकाम कामगार वर काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदार, कंत्राटदार हे पाहिजे त्या सुविधा पुरवत नसल्यामुळे सुद्धा त्यांचे फार मोठं असं नुकसान झालेले दिसून येते। केवळ 1 रुपयामध्ये नोंदणी करून कामगारांना इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या सुविधा आहेत, परंतु तेवढीही माहिती कामगारांना असल्यामुळे एखाद्या प्रसंगात कामगारांचा मृत्यू झाला तर शासनाकडून मिळणारे 5 लाखाच्या मदतीपासूनही तो वंचित राहतो। त्यामुळे कामगारांनी आता मोठ्या प्रमाणात जागा होणं गरजेचं आहे व आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सुचवायचं आहे। कामगार दिनांच्या सर्व कामगारांना मी त्यांच्या श्रमांना, त्यांच्या कामाच्या श्रमांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। जय भीम।